तुला कधी असं वाटलं होतं की आपण जरा श्रावण क्वीन पण होऊया किंवा एका म्हणजे या अशा एका क्षेत्रात येऊया की जी इतकं अनस्टेबल आहे आणि बँकेची नोकरी आत्ता हवी हवीशी वाटणारी आहे. हो, खरंय. So तेव्हा तुझ्या डोक्यात काय विचार होते, काय वाटलं तुला या क्षेत्रात यावंसं? दर्शना, खरं सांगू तर मी मटा श्रावण क्वीन पण म्हणजे मी एनरोलच केलं नसतं. मग मी मी फार हे नव्हते, कारण काय झालं होतं, मी खूप आधीपासून नाटक किंवा कॉलेजमध्ये नाटक केलंय, असं काही माझं नव्हतं बॅकग्राऊंड. तशी बॅकग्राऊंड नव्हती माझी. इंटरेस्ट नक्कीच होता, पण बॅकग्राऊंड तशी नव्हती माझी. पण माझे बाबा खूप हे होते की माझे बाबा, कारण की ते कॉलेजमध्ये असताना त्यांनी डिरेक्शन केलंय, ऍक्टिंग सुद्धा केलेली आहे, पण ऑफकोर्स घरच्या काही गोष्टींमुळे त्यांना ते पुढे कंटिन्यू नाही करता आलं. सो त्यांना नेहमी असं वाटत होतं की म्हणजे मुलींनी तरी करावं, आणि परफॉर्मन्सेस वगैरे हे छोटे मोठे करत होते मी. सो मग त्यांनी मला श्रावण क्वीनसाठी खूप फोर्स केला, नाही तू कर कर करून तर बघ, करून तू बघ, असं करून. पण ते झालं, तू म्हणेस तसं प्रेशर होतं त्याच्यानंतर की आता आलाय मुकुट आपल्याकडे, पण तो टिकवायचा कसा. पण अगेन ते कसं असतं ना, ती एक हवा असते, ती हवा गेली की मग परत सगळं शांत होतं आणि परत आपल्याला आपण रियालिटी चेक मिळतो. मी परत बँकेत नॉर्मल नोकरी सगळं सुरू होतं. ऑडिशन्स देत होते, पण अगदी कधीतरी, म्हणजे कारण की नोकरी सांभाळून ऑडिशन्स देणं अवघड होतं मला. पण देत होते मी ऑडिशन्स, पण नथिंग क्लिक्ड, लाईक असं काही खूप ग्रेट क्लिक नाही झालं. त्या दरम्यान एक फिल्म मला करायला मिळाली, पहिलीच फिल्म होती ती, लाला दादा देशमुख. त्यांनी मला असंच इंस्टाग्राम का फेसबुकवरती आमचं बोलणं झालं आणि मग ती फिल्म मिळाली. पण मला असं वाटतं की ती फिल्म आत्ता मला करायला मिळाली असती ना, तर माझं कामाच्या बाबतीत खूप फरक पडला असता. कारण तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं ग, काहीच म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आणि एवढे दिग्गज कलाकार होते त्याच्यामध्ये, सुबोध भावे, विक्रम काका, सुबोध भावे, म्हणजे सगळेच. मी तेव्हा खूप प्रेशरमध्ये काम केलंय खरं तर. पण त्या फिल्म नंतर पण मी आय वॉज वर्किंग, बँकमध्ये होते मी. बँकमध्ये काम करून, तेव्हा अभ्यास करून, परीक्षा देऊन प्रमोशन घेतलं त्याच्यानंतर सुद्धा. म्हणजे ते माझं कन्फर्म होतं नाही की आपल्याला हे करायचं, इकडे पण आपण प्रमोशन घेऊन मी डेप्युटी मॅनेजर झाले. त्याच्यानंतरही मी कदाचित पुढे अजून एक्झाम्स देऊन पुढे गेले असते. पण मग 2020 साली, लॉकडाऊनच्या आधी, स्वामिनीसाठी जेव्हा फोन आला ना, तेव्हा आय कुडंट रेजिस्ट. कारण मी म्हटलं तसं ना, मी ट्रेडिशन आणि ह्या गोष्टी मला खूप, पाडव्याचं मोठं हे असल्यामुळे, नऊवारी, आणि मुळात त्या काळातलं काम करायला मिळतंय हे काहीतरी म्हणजे माझ्यासाठी खूप फॅसिनेटिंग होतं. आणि स्वामिनी आल्यावरती मग मला रेजिस्ट नाही झालं, आणि घरच्या सपोर्टमुळे मग त्यांनी मला सांगितलं की चल करून बघूया आपण, हे करूया, तू कर. असं करून करून मग मी क्विट केलं.